कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद. मुंबई मेट्रोसाठी 1255 कोटी तर पुणे मेट्रोसाठी 699 कोटी रुपयांची तरतूद. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी अर्थसंकल्पात 4004 कोटी रुपयांची तरतूद. मुख्यमंत्री फडणवीसांचा ट्विट. नोकरदारांसाठी सर्वात मोठी बातमी, 12 लाखापर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनं मध्यमवर्गीयांना दिलासा. सरकारला 1 लाख कोटींचा तोटा होणार. भारतीयांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प. आजचा अर्थसंकल्प गुंतवणूक आणि बचत वाढवणारा. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अर्थसंकल्पाचं कौतुक. मोबाईलचे पार्ट इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होणार. देशांतर्गत मोबाईल फोनचं उत्पादन वाढवण्याचे केंद्र सरकारचं धोरण. तर इलेक्ट्रिक वाहन उद्योगांमधील लिथियमच्या उत्पादन खर्चामध्ये कपात होणार. कॅन्सरची औषधं स्वस्त होणार. कॅन्सर संबंधित 36 औषधांवरील सीमाशुल्क हटवण्याची घोषणा. तसंच वैद्यकीय उपकरणं स्वस्त होणार. मोदी सरकारचा रुग्णांना दिलासा. भारतात तयार होणारे कपडे स्वस्त होणार. कापड उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारचं पाऊल. तर चामड्याच्या वस्तू आणि टीव्हीचे पार्ट्सही स्वस्त होणार. 2025च्या अर्थसंकल्पात नोकरी कौशल्य निर्माण करण्यासाठी 7 घोषणा. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 5 वर्षात 75,000 जागा वाढवणार. तर आयआयटी क्षेत्रामध्ये 6,500 सीट आणखी वाढवल्या जाणार. देशातील कृषी उद्योगाच्या विकासासाठी मोदी सरकार सकारात्मक. 100 जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना. 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार. कापसाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी मिशन. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांचं पॅकेज. देशातील कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील. किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाची मर्यादा 3 लाखावरून 5 लाखावर. 7.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार. तर लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्डची घोषणा. डाळींसाठी आत्मनिर्भरता योजनेची घोषणा. पुढील 6 वर्ष मसूर आणि तूर यासारख्या डाळींचं उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार. तर केंद्र सरकार हमीभावाने तेलबियांची खरेदी करणार. केंद्र सरकार दुग्ध व्यावसायिक आणि मच्छीमारांना 5 लाखापर्यंत कर्ज देणार. मत्स्यपालनास प्रोत्साहन देण्यासाठी योजनेची घोषणा. मध्यम वर्गाकरता ड्रीम बजेट दिल्यामुळे पंतप्रधान मोदींसह अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार. नव्या कररचनेने मध्यमवर्गीय नोकरवर्ग तरुणांना मोठा फायदा होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. आजच्या अर्थसंकल्पात पोकळ घोषणा. कृषी क्षेत्रासाठी निराशाजनक अर्थसंकल्प. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींची टीका. मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प. शेतकरी सर्वसामान्य जनतेसह लाडक्या बहिणींचा विचार करूनच अर्थसंकल्प सादर करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. नामदेव शास्त्रींची स्वतःची भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही. पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंसाठी गडाचे दरवाजे बंद केले. आज कोणत्या कारणामुळे गडाचे दार राजकारणासाठी पुन्हा उघडले? प्रकाश महाजन यांचा नामदेव शास्त्री यांना सवाल. इंडियावादी संत जन्मले, वाल्याचा वाल्मिक करून गेले. नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर सदाभाऊ खोत यांची खोचक टीका. आम्हाला मदत नको, न्याय हवा. आम्हाला सध्या न्यायाची गरज. नामदेव शास्त्रींच्या विधानावर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुखांच्या कुटुंबाची जबाबदारी भगवानगड उचलायला तयार असल्याचं वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी केलं होतं. येवल्यामध्ये अवैध धंद्यावरून छगन भुजबळ आक्रमक. तालुक्यामध्ये शांतता राहिली पाहिजे. भुजबळांकडून पोलीस अधिकाऱ्यांची कान उघडणी. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.